तुम्ही मला पत्रकार परिषदेतलं कालचं वक्तव्य कल्पना नाही आहे काय झालं ते? काय वक्तव्य होतं की हे जे सजग नागरिक जी संघ आहे. कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाप्पा जगतापांशी संवाद आणि असं काहीतरी बोलले होते बायसड आहे. बरं मला एक सांगा, आजच्या व्याख्यानामधून तुम्ही तटस्थ पत्रकार आहात, तुम्हाला कुठल्या बाजूनं झुकलेला वक्ता आढळला का? फार तटस्थपणे मत मांडलं मी. आता काय मी एकच बोललो की प्रत्येक नागरिक याला कुठली तरी विचारधारा असते. विचारधारा नसलेला माणूस रोबोट असतो. माणूस म्हणजे संवेदनशीलता कुठली तरी विचारधारा असेल, परंतु एखादा वक्त्याचा इतिहास विचारधारेच्या ठिकाणी कुलपात बंद करून ठेवावे लागते. पण एखादा तटस्थ नॉन पॉलिटिकल सजग संघासारखं व्यासपीठ असताना आपले व्यक्तिगत विचार कुलपात बंद करून फक्त विकासाचा दृष्टिकोन आणि विकासाभिमुख मला वाटतं की बोलता येतं. त्याच्यात काय अवघड नाही. आजचं व्याख्यान हे तटस्थ दृष्टिकोनातनं बघावं. आता अपप्रचार करणाऱ्यांच्या तोंडाला आपण हात लावू शकतो, हा त्यांचा भाग आहे. पण नागरिकांनी आज मूल्यमापन करावं. आणि मी माझी राज्यभर व्याख्यान होतात, विविध विषयावरती होतात. मी कधीही मुद्दा सोडून बोलत नाही. माझ्या कोणत्याही वक्तव्यातनं कधीही जाती धर्मामध्ये विद्वेष निर्माण होत नाही. मला एकच कळतं की नेशन फर्स्ट. कारण कुणी ॲप्लिकेशन घेऊन जन्माला येत नाही की बाबा हा मराठा आहे, हा मुसलमान आहे, हा धनगर आहे, हा माळी आहे, हा कैकाडी आहे. म्हणजे कुठल्या जाती जन्म घेणं आपल्या हातात नाही. पण ज्या मातीत आपला जन्म झाला आहे ती शिवभूमी आहे. आणि मला वाटतं की आपण नेशन फर्स्ट हाच विचार करून जर का आचरण केलं तर तो खऱ्या अर्थानं छत्रपतींचा महाराष्ट्र असेल.